नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उन्हाळा चालू झालेला आहे. आज आपण छोट्या छोट्या काही अशा टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या खूपच जास्त उपयोगी पडतील. तर हे पहा, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण पाहूया की माठातील पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत ते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता आपल्याला चांगली वाढत असून उन्हाळ्याची चव लागली आहे. बाजारपेठेत देखील उन्हाळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची रेलचेल आहे. थंड पाण्यासाठी वापरले जाणारे माठ, उन्हापासून बचाव करणाऱ्या टोप्या, तसेच उन्हामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी ज्यूस सेंटर, रसवंती गृहावर गर्दी होत आहे. यामध्येच गरिबांचा फ्रीजमधून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी येत आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले हे माठ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. माठ हा माती म्हणजेच अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? तर आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. तुम्ही माठातील पाणी पिता की फ्रीजमधील पिता? कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर आज आपण जाणून घेऊया माठातील पिण्याचे काय काय फायदे आहेत. तर माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. शहरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आपल्याला आमंत्रण मिळते. म्हणूनच शहराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आपले आरोग्य उत्तम राहते. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते, असे डॉक्टर सांगतात. कोणतेही हानिकारक रसायने माठामध्ये नसतात. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते, जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून मातीच्या माठामध्ये पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे, कारण त्यामुळे पाण्यामध्ये मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही. माठ हा नैसर्गिक थंडावा देणारा आहे. लहान छिद्र म्हणजे सच्छिद्र असलेल्या मातीच्या माठामध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यासाठी मदत मिळते. उन्हाळ्यामध्ये खूप वेळ लोड शेडिंग असते किंवा अनेकदा वीज पुरवठा स्थगित होतो. अशा वेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रीजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठामध्ये पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे. मातीचे गुणधर्म काय आहेत? तर माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीमध्ये भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठामध्ये पाणी ठेवल्यामुळे मातीतील हे गुणधर्म पाण्यामध्ये मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो. माठामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतो. उष्माघाताला आळा बसतो. उन्हाळ्यामध्ये सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी तुम्ही अवश्य प्या. घशासाठी चांगले असते माठातले पाणी. सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांनी फ्रीजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु माठातील थंडगार पाणी तुम्ही अवश्य पिऊ शकता, कारण हे पाणी घशासाठी चांगले असते. मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा. तर आता आपण काय काय काळजी घेते आहे. तर हे पहा, उष्णता वाढते, शहरातील पाणी वाढवा. उष्णतेमुळे शहरातील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या, नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. तर आता आपण उपाय पाहूया. तर नंबर 1 म्हणजे नियमित प्राणायाम करा. यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. दुसरं म्हणजे अनुलोम विलोम जास्तीत जास्त करा. त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा, कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरामध्ये गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. हलका आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. माठातील थंडगार पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीने प्या. घटा पाणी पिऊ नका. पेयांमध्ये बर्फ वापरू नका. बर्फ हा गुणधर्माने गरम आहे. आवळा, कोकम, लिंबू, मठ्ठा, ताक इत्यादी सरबत जरूर प्या. सकाळी उठल्यावर लगेचच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. प्रत्येक काम सावकाश करा. जेवताना मध्ये 1 ते 2 वेळा थोडे गोड पाणी प्या. उन्हातून आल्यावर गोड पाणी अवश्य प्या. खडीसाखर सोबत ठेवून थोडी खा.
जिरेपूड 1 चमचा अधिक खडीसाखर 1 चमचा व 1 ग्लास ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही. दुपारच्या जेवणामध्ये रोज पांढरा कांदा जरूर खा. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळा व बिंबी सोडा. तसेच देशी गाईचे तूप देखील चांगले आहे. उन्हापासून रक्षण करा. कॅप, छत्री, गॉगल अवश्य वापरा. आता आपण पाहूया आरोग्य संदेश. पाणी प्यावे आवडीने, आजार पळवा सवडीने. उन्हाळ्यामध्ये तब्येत सांभाळा. तर आता आपण पाहूया उष्ण व थंड पदार्थ कोणकोणते आहेत ते अवश्य पहा. कलिंगड हे गुणधर्माने थंड आहे. सफरचंद थंड आहे. चिकू देखील गुणधर्माने थंड आहे. संत्री ही उष्ण आहे. लिंबू हा थंड आहे. कांदा हा थंड आहे. आलं आणि लसूण हे गुणधर्माने उष्ण आहे. काकडी थंड आहे. बटाटा हा गुणधर्माने उष्ण आहे. पालक ही थंड आहे. टोमॅटो, कच्चा टोमॅटो थंड आहे. कारले उष्ण आहे. कोबी थंड आहे. गाजर देखील थंड आहे. मुळा थंड आहे. मिरची उष्ण आहे. मका उष्ण आहे. मेथी उष्ण आहे. कोथिंबीर आणि पुदिना हा गुणधर्माने थंड आहे. वांग हे गुणधर्माने उष्ण आहे. गवार देखील गुणधर्माने उष्ण आहे. भेंडीची साधी भाजी थंड आहे. बीट थंड आहे. बडीशोप थंड आहे. वेलची थंड आहे. पपई उष्ण आहे. अननस हे देखील गुणधर्माने उष्ण आहे. त्यामुळे अननसाचा ज्यूस पिताना जरा सावधगिरी बाळगा. डाळिंब थंड आहे. उसाचा रस बर्फ न घालता थंड आहे. नारळ म्हणजे शहाळ्याचे पाणी थंड आहे. मध उष्ण आहे. दही, दूध, तूप, मध, साखर हे उष्ण आहे. मीठ थंड आहे. मूग डाळ थंड आहे. तूर डाळ उष्ण आहे. चणा डाळ उष्ण आहे. गूळ उष्ण आहे. तीळ उष्ण आहे. शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर उष्ण आहे. हळद उष्ण आहे. चहा उष्ण आहे. कॉफी थंड आहे. पनीर उष्ण आहे. शेवगा उकडलेल्या थंड आहे. ज्वारी थंड आहे. बाजरी किंवा नाचणी उष्ण आहे. आईस्क्रीम उष्ण आहे. श्रीखंड किंवा आम्रखंड उष्ण आहे. दही, तूप, ताक फ्रीजमधले नाही, थंड. फ्रीजमधले सगळे पदार्थ उष्ण आहेत, मग ते कोणतेही असू द्या. फ्रीजमधील पाणी देखील उष्ण आहे. माठातील पाणी थंड आहे. एरंडेल तेल अति थंड. तुळस थंड. तुळशीचे बी उत्तम थंड. सब्जाचे बी उत्तम थंड. निरा थंड. मनुका थंड. पाव, खारीक, बिस्किट हे उष्ण आहे. हॉट ड्रिंक सर्व हॉट ड्रिंक या गुणधर्माने उष्ण आहेत. कोल्ड्रिंक सर्व उष्ण आहेत. मांस, चिकन, मटन उष्ण आहेत. अंडी फक्त उकडलेले पांढरे थंड आहेत. उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या थंड पदार्थ खाल्ल्यास गरमीपासून शरीराला होणारा त्रास कमी होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नमस्कार.